आई आले तू 1,500 नाही. बरं तू तरी आली की नाही. तू बी 1,500 आले नाही काय. हां तुझ्या महागलीची आली असतील. तिचे 1,500 आले नाही. तेव्हा म्हणलो होतो भाऊ सका ते सकाच राहते. मग आता तुम्ही सख्या भावाला तो बोलूच देना गेल्या. आता कसं करता. अरे बाबा मानलेल्या भावामध्ये सख्या भावामध्ये लई फरक राहते माय. तेव्हा तुम्हाला सक्का भाऊ दिसत ना गेला. त्या 1,500 पुढी तुम्हाला सक्का भाऊ लांडा वाटू लागला. हां तेव्हा म्हणू लागल्या बाया माय हे आपलं सक्क राहून करणं आलंय ते कोटल्या कोटलं होय मात्र कमी कराले काय बाई. महिन्याला 1,500 टाकाले. पण इथं सख्या भावानं तुम्हाला महिन्याला 100 जरी दिले तर ते त्याचे कष्टाचे आणि हाकाचे राहतात. या 1,500ला हरामाचे होते. हे किती तुम्हाला 1,500 देऊ लागले. आता कसा झटका दिलाय. केले की अर्ध्या बहिणीचे बंद. तसलं वय त्या मानलेल्या भावायला अशा किती बहिणी राहतात की त्याच्या बहिणी आल्या किती आणि गेल्या किती त्याला फिकर आहे ना. पण सख्या भावाला मानलेल्या 2-3 बहिणी सख्या राहतात. त्याच बहिण्याला त्यानं जीव लावते. भले त्यानं किती दूर राहू दे त्यानं किती बोलण्याची राहू दे पण टायम आणि येळ आली की ते सक्का पळत येते. तुमचा हे मानलेला भाऊ येते काय. तुम्ही त्याला हाक मारा बरं. भाऊ लाडका भाऊ पळत येते काय. त्यानं येईना. त्याच्यामुळं सांगाला. आता अर्ध्या बहिणी त्यानं लाडक्या बंद केल्यात. आता राहिलेल्या अर्ध्या 6 महिन्याला बंद करते. लाडक्या बहिणीचा बट्ट्या बोळ कार्यक्रम आउट. म्हणून सांगाला सख्याला जीव लावा. नाहीतर लाडक्या बहिणीला अनेक हप्ता चालू आहे म्हणून जर तुम्ही सख्या भावाला जर दूर केल्या आणि सक्का भाऊ मामुली सर्किट राही ना त्याचं जो डोसकं सरकलं की मग काय करणार. म्हणून तुम्हाला सांगलो सख्या भावाला जीव लावाय मा. या मानलेल्या भावायचं काही खरं आहे ना. हे कवा स्कीम बंद करतात तर त्या 1,500चं काय घेऊन बसल्या येड्यावणी. अवघड आहे बाई. काय सांगा आता 1,500 गेले. भाऊ बी दूर गेला. किती बहिणीनं 1,500साठी भावायला भांडणं केलेत. आता त्या बहिणीचं कसं हो. बरं जाऊ द्या. सक्क ते सक्कच राहते. त्याला फोन लावा आणि बोला चुकलो भाऊ म्हणाव. ते बिचारं पळत येते. त्याला बहिणीची आशा आहे पैशाची आशा नाही तुमच्या म्हणे. येड्या म्हणे. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.